नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात टॉप 10 न्यूजवर. बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उभ्या केलेल्या 16 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यावर अजित पवार म्हणाले की त्यांनी बिहारमध्ये उमेदवार देऊ नका असा सल्ला दिला होता. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे की पक्षाकडून कोणताही आग्रह किंवा विशेष लक्ष नव्हतं. स्थानिक स्तरावर संघटनांच्या इच्छेनुसार उमेदवार उभे करण्यात आले होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत महायुतीची सत्ता येणार, महापौर भाजपचाच होणार असे ठाम विधान केले आहे. 2017 मध्ये थोडक्यात गमावलेले महापौर पद यावेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपने केल्याचे दिसून येत आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत चांगलीच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला आहे. शनिवारी झालेल्या मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीथला यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चिन्नीथला यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती आणि आघाड्यांसाठी मोकीक देणाऱ्या शरद पवारांना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार निवडून आले असून त्यापैकी 4 सोलापूरचे आहेत. राज्यात 6 आमदार आहेत. कार्यकर्ते टिकवण्यासाठी मौखिक दिली आहे. बंधन घातले तर पक्ष डुबू शकतो असा खोचक इशारा दानवे यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चेने जोर धरला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की दोन्ही भाऊ एकत्र आले तरच मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते. मुंबईतील भायखळ्यात निर्माणाधीन इमारतीच्या पायाभरणी दरम्यान झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जखमींमधील 2घांचा मृत्यू झाला असून अन्य 3घांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 800 कोटींची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली. तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होतं. सूर्यकांत येवलेला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. काही महिलांना ज्यांचा पती किंवा वडिलांचं निधन झालं आहे अशांना ई-केवायसी पूर्ण करता येत नव्हतं. अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्याची तयारी आता सुरू आहे. अपूर्ण केवायसी पूर्ण करून घेण्याबाबत शासनामार्फत स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. IPL स्पर्धेत रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयलकडे त्याचं कमबॅक करणार आहे. यासाठी राजस्थान रॉयलने जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसनला चेन्नईकडे सोपवलं आहे. रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्सकडून 14 कोटी मिळणार आहेत, तर संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंगकडून 18 कोटी रुपये मिळणार आहेत. दिग्दर्शक संजय लीला बन्साली यांनी हीरामंडी या सिरीजमधून OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. त्यांचं OTTवरील पहिलं पदार्पण प्रेक्षकांमध्ये आणि उद्योगविश्वात मोठा चर्चेचा विषय ठरला. भव्य सेट्स, दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे ही सिरीज OTTवर चर्चेचा मुख्य विषय ठरली. हीरामंडीचा पहिला सीझन हिट झाल्यापासून प्रेक्षक हीरामंडी भाग 2च्या सिरीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशात महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.